पहिल्याच बॉलवर इथून मात्र होतं विकेटचं बटन. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. आपण मॅचच्या दिशेने रोहन आणले गेलाय. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता टीम मिथुन 11 संघाकडून आणि कोहोज 11 जो संघ आहे त्याचा बॅटर आपल्याला सतीश मात्र बाद होताना पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय रोहित मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होताना आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहताय रोहितवर जिम्मेदारी सोपवली गेली आणि अमरापूर विभागाचा मिनी विश्वनाथ जाधव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुभाष जुमाळ सरांनी त्याला नाव दिलं ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. तसं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे या विश्वनाथ जाधवलाही. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये अगदी अलगद स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. आता रोहितच्या पण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. चौकारानं सुरुवात. चौकारानं खातं खुल्लं केले गेले. चेंडू संपुष्टात येत आहे. 2-4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. याही वेळेला पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिला जातो. बॅक टू बॅक 2 चौकार 4. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. धाव संख्या 8 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली. याही वेळेला फेकून दिले गेले. चेंडूला पाठवलंय सलग 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 3 चेंडू. गोलंदाज सय्यर. या वेस्ट कमबॅक सध्या तरी पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झाल्यानंतर पुढच्या तिन्ही चेंडूवर तर विकेट हॅट्रिक असते, पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर निर्धावफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 5 धावसंख्या 12 या अंकावर. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा थांबा दर्शवला गेला. षटक संपेल क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. गाडी येऊ द्या आतमध्ये. मान्यवरांचं शुभ आगमन होतं.
पवार साहेबांचे इथे मात्र शुभागमन झालं. वेलकम सुस्वागतम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. आपण पाहताय षटक क्रमांक पहिला इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना 12. यावेळेस चेतनकरिता हा चेंडू आपण पाहताय. मिथुन नाईक चेंडू खाली. विकेटचं पतन होईल का? गळाभेट होता होता राहिली आहे. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. परतावं लागेल तंबूच्या असल्याला. आता नक्कीच मिथुनजी नाईक मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या हातामध्ये हा झेल विसावला गेला. सध्या तरी विश्व हिंदू परिषद बजरंग दल वाडा तालुक्याचे संयोजकपदी कार्यरत आहेत. आणि आजचा दिवस जर का आपण पाहिला तर तिथीप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचं प्रथम वर्धापन दिन आज आपल्याला मात्र इथे पाहायला मिळतो. असंख्य हिंदूंचं स्वप्न 500 वर्षापासूनचं, आणि ते गेल्या वर्षी 22 जानेवारीला पूर्ण होताना आपण पाहिलं. आणि आजचा जर तिथीप्रमाणे जर का आपण दिवस पाहिला तर आज प्रथम वर्धापन दिन इथे मात्र प्रभू श्रीरामचंद्रांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी मिथुनजी नाईक आहेत, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावताना आपण पाहताय. मिलिंद लोहार गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले गेले. मिलिंद लोहारला पहिल्याच बॉलवर अतिशय चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना मिलिंद आणले गेले. पहिल्याच बॉलवर इथे मात्र आपण जेलबाद होताना आपण इथे मात्र पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिलिंद पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल सर बॅटनं फटका कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. पॉवरफुल क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहतात. गरजेचं आहे स्ट्रॉंगली क्षेत्ररक्षण होणं. कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न होता अनसक्सेसफुली इथून मात्र ठरताना आपण पाहिलंय. त्यांना धाव घेण्याचा जो प्रयत्न होता, इतक्या पॉवरफुल क्षेत्ररक्षण झालं की कुठेतरी थांबा दर्शवण्याकरिता भाग पाडले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे, त्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलं गेलं. पोचेल क्षेत्ररक्षक, थोडंसं परिश्रम घेत पोचेल तोपर्यंत धावा कन्वर्ट केल्या जातील. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. या चेंडूवर धावा 1 कन्वर्ट केली गेली आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 13 या अंकावर. स्लो क्रिकेट, लेझी क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. कारण मिथुन 11 संघाची जी गोलंदाजीचा अटॅक आहे, खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी राहताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हो फेकून दिला गेलाय. इथे मात्र रोहितच्या बॅट मधून हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. थँक्यू डीजे. षटकार पाहायला मिळालाय. कदाचित गोहोज 11 संघ इथून मात्र म्हणत असेल जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा उडवला गेलाय. दिली गेली दिशा. हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून देत आहेत. बॅक टू बॅक 2-6. करण अंबालाकरिता हे गाणं खूप सारं टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार. आधीचे षटक जर का आपण पाहिलं तर सलग 3 चेंडू आणि 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. कदाचित तोच विक्रम करण्याकरिता इथे मात्र सज्ज होत असताना बॅटर रोहित. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल हो चांगला प्रयत्न. डायरेक्टली हिट करायचं होतं. बॅकअपला पोहोचणाऱ्या खेळाडूकडून घडतीये चूक.
जिथे होती एक तिथे मात्र 2 नव्हे तर 3 धावा देऊन बसलायत टीम इथून मात्र मिथून 11 कंचाड बॅकबोन ऑफ क्रिकेट. थोडंसं यष्टीरक्षण किंवा क्षेत्ररक्षण लूज होताना 3 धावा अंतिम चेंडूवर. षटक संपलाय क्रमांक 3चं. 3 षटका क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 2/28. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या 2/28. 28 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले गेले. नीरजला आणले गेले. दिशा दर्शवली गेली. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. वळण प्राप्त करत असताना चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. सन्माननीय मोतीरामजी पाटील साहेब येथे उपस्थित होत आहेत. सध्या तरी वाडा मनोर हायवेवर ज्या खाद्यप्रेमी ज्या धाब्याला सर्वात जास्ती पसंती देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत चेतना गार्डनचे मालक आणि या क्रिकेट विश्वावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत या स्पर्धेकरिता रोख रक्कम 15,000ची मदत मिळाली आहे. सन्माननीय तथा शिवसेना उपतालुका प्रमुख मोतीरामजी पाटील साहेब येथे उपस्थित होतात. वेलकम साहेब, आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रोहित कदाचित नशिबाची हात मिळवून कुणाल इथे मात्र पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्याही आपण जर का बघितलं पहिल्याही षटकामध्ये सलग 3 चेंडू 3 चौकार पाहायला मिळाल्या. सलग 2 चेंडू 2 चौकार पाहायला मिळाले आणि यावेळेस षटकार पाहायला मिळाले. आणि या क्षणाला जर का आपण पाहिलं तर इथे मात्र नीरजच्या या दोन्ही चेंडूंवर इथे मात्र आपल्याला लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळाले. रोहितचा विचार करता 10 चेंडू आणि अर्थातच 35 वैयक्तिक 35 धावसंख्येवर खेळताना आपण इथून मात्र पाहताय धावसंख्या 36 या अंकावर. पुढचा बॉल हो याही वेळेला दिली गेली आहे दिशा. कॅमेरामॅन दगडूला सलामी देणारा हा चेंडू. षटकार 6. रोहित करिता सहयोगजी गिणी यांच्याकडून 555 रुपयाचं रोख पारितोषिक कालच्या दिवसामध्ये जी अर्थातच आपल्याला पाहायला मिळाली. आणि अर्थातच इथे मात्र उपस्थित होत आहेत सन्माननीय बापूसाहेब इथे उपस्थित होत आहेत. गौतमजी कदम साहेब उपस्थित होत आहेत. अरुणजी विराधर साहेब उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचं एक नवीन आणि सगळ्यांना पाहायला मिळणार प्रवीण आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेबांचे सन्माननीय स्वीय सहाय्यक राहुलजी पवार साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम.
यावेळेस आपण इथून मात्र पाहताय षटकार 6. धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 48 आणि वैयक्तिक रोहितची धावसंख्या 47 म्हणजे अर्ध्या शतकापासून तब्बल 3 धावांपासून दूर राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी तडफदार नेतृत्व भारतीय जनता पार्टी पक्षाचं आदरणीय एक नवीन आणि आपले प्रवीण असं ज्यांना म्हटलं जातं आमदार प्रवीणजी दरेकर साहेबांची स्वीय सहाय्यक राहुलजी पवार साहेब येथे उपस्थित होत आहेत. बापूजी साहेब येथे उपस्थित होत आहेत. गौतमजी कदम साहेब आणि अरुणजी विरादर साहेब येथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम. संपूर्ण मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू मॅच, बॅक टू ग्राउंड. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल याही वेळेला अर्धशतकाची पारी खेळणारा अर्धशतक झळकवणारा अर्धशतक ठोकणारा षटकार. एकदा राहुल बॅट उंच करायची स्वतःसाठी, एकदा बॅट उंच करायची आपल्या आई वडिलांसाठी, एकदा बॅट उंच करायची आहे हाताच्या बोटाला धरून ज्यांनी तुला टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये आणलाय त्यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या या रोहितसाठी. आपण पाहताय चेतन यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक, मोतीरामजी पाटील साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि संयोग जिगणी यांच्याकडून 555 रुपयाचं रोख पारितोषिक या खेळाडूला इथून मात्र आलाय. म्हणायला हरकत नाहीये, कदाचित ईडीचं लक्ष लागू शकतं या बॅटरकडे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू याही वेळेला हवेमध्ये फटका फसलाय की बाउंड्रीच्या पलीकडे. पंचांचा इशारा, विकेटचं बदल, फलंदाज बाद. जोरदार